प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा, कोरटकरची दुबईमधील फोटो व्हायरल, चर्चांना उधाण, सूत्रांची माहिती. नागपूरवरून थेट दुबई गाठण्याकरता कोरटकरनं दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचं दिसतं. गृह खात्यानं तात्काळ कोरटकरच्या मुसक्या आवळून भारतात आणावं, अमोल मिटकरींचं ट्विट. पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये अर्धा तास चर्चा, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीआधी दोघांमध्ये बैठक. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी शरद पवारही दाखल, शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एका मंचावर येण्याची शक्यता. हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात दाखल, फडणवीसांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आज बैठक, हिंसाचार प्रकरणाचा आढावा घेणार. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक, एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खानला अटक. राडा प्रकरणातील आरोपींची संख्या 105 वर. निर्दोष असल्याचं म्हणत नागपूर दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या जामिनासाठी अर्ज, फहीम खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार. सर्वाधिक